नमस्कार, मी तेज बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. लक्ष द्या बेपोट्यो, राहुल गांधी याचा 55वा वाढदिवस आहे. या भारताला भेटलेला जबरदस्त माणूस, जो कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर आणि गुजरात ते नागालँड मणिपूरपर्यंतचा 4000 उभा आणि 4000 आडवा पैदल प्रवास करणारा एकमेव माणूस आहे. ठीक आहे, कोण्या मायका लालमध्ये अवकात नाही का, तो पैदल 4000 किलोमीटर असा चालन, लगेच 6 महिन्यानं पुन्हा 4000 किलोमीटर पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण असं अंतर पार करण. याले जिगर लागते. हे चिल्लर चाल्लर ठीक आहे आंडूपांडू लोकांचं काम नाही आहे. त्याच्यामुळे ठीक आहे हे करेज त्यानं केलं. आता BJPनं राहुल गांधीले मुद्दामून बदनाम केलं. राहुल गांधी पहिल्यांदा जेव्हा राजकारणात आले, फॉरेनहून शिकून आले होते आणि फॉरेनहून शिकून आल्याच्या नंतर त्याला बरोबर हिंदी समजत नव्हती. हिंदी समजत होती तर बोलता येत नव्हती. ते इंग्लिश मिक्स हिंदी बोलत होते आणि मग त्याचा त्या बोलण्यामध्ये काही वेगळे शब्द निघायचे. तर BJPवाल्याच्या ठीक आहे जे IT सेल आहे त्यानं त्याला पप्पू बनवलं. त्याच्या पोस्टवर चुकीच्या कमेंट्स करणं. ठीक आहे, आता त्याची एवढी बदनामी केली तरी तो माणूस म्हणते का मैं मोहब्बत की दुकान खोलने चला हूँ इस देश में. तर याले भी जिगर लागते भाऊ. अशा वातावरणात तो एकटा माणूस लढून राहिला. सोबत भारताचे लोक आहे. ठीक आहे, पण एकट्यानं ही लढाई जिंकणं शक्य नाही. ह्या व्हिडिओ घेण्यामागचं कारण हे आहे का याचा जन्म 19 जून 1970चा. ठीक आहे, आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे का राहुल गांधी ठीक आहे राहुल गांधीला हिंदी काहून येत नव्हती. राहुल गांधीला देशाची संवैधानिक स्ट्रक्चर समजत नव्हतं. ठीक आहे, पहिल्यांदा आल्यावर हिंदी इंग्लिशमध्ये कॉकटेल काम झालं. संवैधानिक स्ट्रक्चर आणि या देशाची रचना आणि या देशातले लोक आणि या देशात असलेली विविधता समजाले त्याले इथं कमीत कमी 8-10 वर्ष घालवा लागले या देशाचं. ठीक आहे, या देशाच्या लोकसभेत निवडून गेल्याच्या नंतर. पण मात्र असं काहून झालं, त्यानं त्याच्या आईनं इथं भारतातच काहून नाही ठेवलं. आता इंदिरा गांधीला बंद्या राज्यघटनेचा अभ्यास होता. इंदिरा गांधी स्वतः या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत जेलमध्ये जाऊन आली आहे. वानरसेना तयार केली होती वयाच्या 13व्या वर्षी इंदिरा गांधीनं. आणि जेव्हा भारताची राज्यघटना लिहिणं चालू होती तर ठीक आहे त्या डिबेट चालायच्या संविधान सभेच्या. त्या डिबेट्समध्ये प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून राहत होती इंदिरा गांधी. तर इंदिरा गांधीला या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीची जडणघडण, या देशाचं संविधान निर्मिती ही सगळी प्रक्रिया माहीत होती. पण ठीक आहे वयाच्या 16व्या वर्षी भाऊ वयाच्या 14व्या वर्षी ठीक आहे स्वतःच्या आजीचं मरण स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं. 28 गोळ्या आजीच्या शरीरात टाकल्या होत्या. तिथून 6 वर्ष नाही जात तर स्वतःच्या बापाले बॉम्बनं उडवलं. ठीक आहे, वय वर्ष होतं 20. 20व्या वर्षी स्वतःच्या बापाले उडवलं भाऊ. तर बापाचे तुकडे बी नाही भेटले. आणि अशा परिस्थितीत कोणती माय स्वतःच्या लेकराले ठीक आहे या देशात ठेवण, तिले या देशात आपल्या पोराले ठेवणं अनसिक्युअर वाटत होतं. म्हणून फॉरेनले शिकायला पाठवलं. फॉरेनमध्ये राहिले. ठीक आहे, फॉरेनमध्ये शिकले पण भारतापासून दुरावल्या गेले. त्याच्यामुळे भारताचं स्ट्रक्चर शिकायला वेळ लागला. आता त्यानं भारत भ्रमण केल्यामुळे अनेक भाषा आता शिकले. सोबत हिंदी शिकले. या देशातल्या लोकांच्या मातीसोबत रुजले. आता या देशातल्या कामगार, शेतकरी, शेतमजूर, बहुजन, OBC, SC, NT, VJNT या लोकांच्या गोष्टी राहुल गांधी करायला लागली. ठीक आहे, OBC, SC, NT आणि VJNT ठीक आहे तर याच्या गोष्टी ठीक आहे जातीनिहाय जनगणना जेव्हा करायची होती तर काँग्रेसनं आतापर्यंत हा मुद्दा घेतला नव्हता. तो मुद्दा राहुल गांधीनं घेतला. त्याच्यामुळे ज्या राहुल गांधीनं ठीक आहे आणि ज्या फॅमिलीनं स्वतःच्या 4 पिढ्या दिल्या आहेत, स्वतःचे जीवसुद्धा दिले. ठीक आहे, पंडित जवाहरलाल नेहरू याची पोरगी इंदिरा गांधी स्वतः तर जेलमध्ये गेले भाऊ. ठीक आहे, पंडित जवाहरलाल नेहरूवर जवान पोट्टे ठीक आहे काही कमेंट्स करते. अबे साल्या ठीक आहे तुझ्या बापनं तू बी जेलमध्ये नसन गेला. हे स्वतः जेलमध्ये गेले. एक कंडिशन अशी होती का स्वतःचा बाप मोतीलाल नेहरू बी जेलमध्ये, पंडित जवाहरलाल नेहरू बी जेलमध्ये आणि कमला नेहरू म्हणजे बायको बी जेलमध्ये. आणि घरी कोण तर फक्त ठीक आहे वय वर्ष 9-10 वर्षाची इंदिरा घरी. ठीक आहे, वयाच्या 13 वर्षी इंदिरा गांधी वानरसेना तयार करून आंदोलन करते. आहे का तुमच्या धमक. ठीक आहे, हे काँग्रेसनं केलं. या देशातले शाळा, कॉलेज, IIT, IIMs, इस्रो
DRDO, डिफेन्स अँड रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, आकाशात यान पाठवतो. तुमच्यापाशी जो मोबाईल आहे, घरी जे TV आहे, ते कशामुळे चालते? इस्रो स्थापन केली म्हणून चालते. या देशातल्या शाळा, कॉलेजेस, एज्युकेशन, IIM, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, हे सगळ्या संस्था, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, बार्क, त्याच्यानंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, NTPC, सेल, गेल, भेल, हे सब काँग्रेसच्या काळात तयार झालं. हे लक्षात घ्या तुम्ही. या देशात खाची सोय नव्हती, अशा परिस्थितीत देश उभा केला भाऊ गांधी परिवारानं. गांधी परिवाराची वाहवा करासाठी नाही, जे सत्य आहे ते सांगून राहिलो. चुकत असेल तर मला जोडे मार जा. जीव गेला, जीव 28 गोळ्या. देश अखंड राहिला पाहिजे. या देशातून खलिस्तान नावाचा देश वेगळा नाही गेला पाहिजे म्हणून तिथं लष्करी कारवाई केली. तर शीख बॉडीगार्डनं जीव घेतला आणि 28 गोळ्या शरीरात टाकल्या दोन्ही बॉडीगार्डनं. ए भाऊ, या माणसाचा जीव लिट्टे या श्रीलंकेतील आतंकवादी संघटनेने घेतला. शरीराचे तुकडे बी नाही भेटले म्हणलं. DNA टेस्ट करून मग तुकडेच काही जमा करून आणले. का वाटत असन पोराले? का वाटत असन पोराले का वयाच्या 20व्या वर्षी आपल्या बापाचा अंतिम संस्कार करावा लागते. आणि काही भिकारचोट लोक भारतातले कमेंट करते असं. कोणाच्या RSSच्या फॅमिलीत झाला आहे का यानं दाखवा. ते बा ह्या गोळ्या झाल्या, हे पेपरमधली न्यूज आहे, हे तुम्हाला वास्तविकता सांगून राहिलो म्हणून. हे बा ए भाऊ, वय वर्ष 20 होतं, बापाचं प्रेत उचला लागलं वयाच्या 20व्या वर्षी. समजलं का? हे इंदिरा गांधीचा अंतिम संस्कार आहे. तेव्हा वय वर्ष फक्त 14व्या वर्षी आजीचा मृत्यू पाहिला डोळ्यात देखत. त्याच्यानंतर राजीव गांधीवर असे हमले झाले. राजीव गांधी जेव्हा डेथ झाली तेव्हा 20 वर्षाचे होते राहुल गांधी. अशा परिस्थितीमध्ये फॉरेनमध्ये शिकून आले. हे तर फॉरेनले जाते G7ले, धडानगतीचं इंग्लिश नाही बोलतायत. तो कॅनडाचा आपल्या फ्रान्सचा आपल्या कॅनडाचा पंतप्रधान म्हणते कधी आले, तर ह्या म्हणते लास्ट नाईट. मग म्हणते कल रात को ही आया म्हणते मैं. अमकं ढमकं हिंदीत सांगून राहिला. मग तो ट्रान्सलेटर सांगून राहिला. म्हणून एज्युकेशन मस्ट आहे. याच्या डिग्र्या डुप्लिकेट आहे. समजलं का? पण अशा लोकांना आपण पंतप्रधान पदावर बसवलं म्हणून राहुल गांधीनं मोठी भारत यात्रा काढली. हे काही मजाक गोष्ट नाही आहे. या देशात भारत यात्रा काढणं आणि भारत यात्रा कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर आणि गुजरात ते नागालँड मणिपूरपर्यंत पुरी आडवी यात्रा, उभी यात्रा असे दोन्ही यात्रा पूर्ण केल्या आणि हा भारत समजून घेतला. आता ते विरोधी पक्षनेते आहे, त्यांना त्याच्या 55व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि राहुल गांधीचं या देशासाठी मोठं योगदान भविष्यात राहील. पण त्यानं या देशातील जे बहुजन आहे, जे या देशात 70-75% आहे, SC ST आणि OBC 80%च्या घरात आहे, तर या लोकांच्या ज्या काही समस्या आहे त्याच्यावर बोलणं सोडू नये. नाही तर मग पुन्हा काँग्रेसले गड्ड्यात टाकायला वेळ लागणार नाही. कारण याच लोकांना, भारतातल्याच लोकांना काँग्रेसले वर नेलं, आता BJPले वर आणलं. आता देशात जात धर्म याच्यावर प्रचंड भांडणं चालू आहे. पण मात्र कोणीच तुमच्या रोजगाराच्या, तुमच्या कल्याणाच्या, तुमच्या हिताच्या, तुमच्या शिक्षणाच्या, आरोग्याच्या, सोयीसुविधाच्या गोष्टी करत नाही. आता एकच माणूस करते, तर त्यालाही ट्रोल केल्या जाते. म्हणून अशा ट्रोलपासून सावधान राहा. एक अपोजिशन लीडर आहे आणि ए भाऊ ज्यानं स्वतःच्या बापाच्या शरीराचे तुकडे नाही पाहिले, समजलं का? असं बापाले मारलं, आजीच्या शरीरात 28 गोळ्या टाकल्या आणि तो आज तुमच्या हक्काची गोष्ट करते. याला जिगर लागते भाऊ. आणि त्याच्यात त्याची बहीण प्रियंका गांधी म्हणते का माझ्या बापाले ज्यानं मारलं त्या मारेकरूला आम्ही माफ करत आहे. याच्यासाठी जिगर लागते. हे काही साधं काम नाही आहे. म्हणून राहुल गांधी एक ऑपोजिशन लीडर म्हणून एक चांगले मुद्दे उचलत आहे. तुमचे मुद्दे उचलले तर कमीत कमी सपोर्ट करत चला. या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, बेरोजगार हाताले काम भेटलं पाहिजे, नवीन पॉलिशा राबवल्या पाहिजे या देशातल्या लोकांच्या रोजगारासाठी आणि कल्याणासाठी. म्हणून एक ऑपोजिशन लीडर चांगला असावा. जाता जाता पंडित जवाहरलाल नेहरूने एक वाक्य सांगितलं होतं का कोणत्याही देशाची लोकशाही तेव्हाच जिवंत राहू शकते जोपर्यंत सत्तेत असणारे लोक
विरोधी पक्षातील लोकांच्या नेत्यांचा मताचा आदर ठेवणार नाही. ठीक आहे, विरोधातल्या लोकांच्या मताचा जर आदर ठेवला सत्तेत असणाऱ्या लोकांनी तरच त्या देशाची लोकशाही जिवंत राहते, अन्यथा राहू शकत नाही. म्हणून ठीक आहे, राहुल गांधीचं काम ठीक आहे देशासाठी चालू आहे. ठीक आहे, तुम्ही या देशासाठी काय योगदान देता हे नक्कीच पहा. राहुल गांधींना 55व्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.